दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंती निमित्त आज आपण एक नवीन उपक्रम चालू करत आहोत. कालपासून आपण ट्राय करतोय लाईव्ह येण्याचं, परंतु लाईव्ह काही आपलं शक्य होत नाहीये. आता मी थोडंफार काय होईना तुम्हाला शूट करून टाकतोय, पण मला असं वाटतं की त्या वेळेनुसार आपल्याला घ्यावं लागेल. तर आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम चालू करतोय. यामध्ये तुम्हाला मी मराठी सुद्धा शिकवणार आहे, जीएस सुद्धा शिकवणार आहे आणि मॅथ्स रिझनिंग सुद्धा शिकवणार आहे. हे टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायच्यात. आपल्याला सुरुवातीला मराठी हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचे, जास्त करून मराठी करायचंय. थोडंफार काही ट्रिक टेक्निक्स मॅथ्स रिझनिंगचे शिकवणार आहे मी तुम्हाला, आणि ऍट द एंड मग प्रॉपरली आपण चालू करूयात. आणि जीएसचे जे तुम्हाला मी डेली 50 प्रश्न सॉल्व्ह करायला सांगितले, त्या प्रश्नांचं रेकॉर्डिंग करून त्याचं एक्सप्लेनेशन करून मी डेली टाकत जाणार आहे. ते तुम्ही पाहायचं, एक्स्ट्रा नोट्स काय असतील ते ऍड करायच्या आणि ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचा. मग असे डेली जर केले, आपल्या 3 महिन्यामध्ये आपले म्हटलं होतं 4 महिन्याचं आपलं टार्गेट होतं, त्यामध्ये आपल्याला 6000 प्रश्न पाठ करायचे. तर आपल्याला थोडंफार का होईना एक बेसिक म्हणून मराठी शिकणार आहोत. पण मॅथ्स रिझनिंग मध्ये ट्रिकी प्रश्न असतात. तो ट्रिकी प्रश्न एका परीक्षेमध्ये मी पाहिलं होतं, तो आपण आज पाहणार आहोत. आपल्याला कधी आपल्याला ह्या पद्धतीचा प्रश्न पाहायला मिळतो. म्हणजे काय की x अपॉन x प्लस 1 अपॉन x बरोबर 8 आहे, तर x क्यूब अधिक 1 अपॉन x क्यूब बरोबर किती? बरोबर आहे. अशा पद्धतीचा प्रश्न खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असेलच. तर हा प्रश्न ट्रिक पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा बघा. आपल्याला x अधिक 1 अपॉन x ची किंमत 8 दिली आहे, तर मग ह्या 8 चा आपल्याला घन करायचा. ज्यावेळेस आपल्याला हे उत्तर काढायचं असेल त्यावेळेस ते 8 चा घन करायचा. बघा इथे घन केलाय म्हणून याचा घन केला, मायनस मध्ये 3 पटीमध्ये 8 वजा केले. हे 8 ला 3 पटीत गुणलं आणि ते मायनस केलं. बघा इथं प्लस आहे तर मायनस करायचं, इथं मायनस आहे तर प्लस करायचं. बघा 512 हा 8चा घन 512 होतो, वजा 8 त्रिक 24 आणि 512 मधून 24 गेले तर 488 आपल्याला उत्तर मिळतं. बरोबर आहे. जर कळालं नसेल पुन्हा एकदा पहा, समजून जाईल तुम्हाला. आता जर याच प्रश्नाच्या जागी जर दुसरा प्रश्न असा असता की x मायनस 1 अपॉन x बरोबर 8 आहे, तर x क्यूब मायनस 1 अपॉन x क्यूब बरोबर किती? ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न आहे, क्यूबच काढायचे तुम्हाला, तर 8 चा क्यूब करायचा. इथं मायनस आहे तर प्लस घ्यायचं, 8 ला 3 पटीमध्ये प्लस करायचं. हे 8 ला 3 वेळा गुणलंय आणि प्लस केले. मग 8 चा घन होतो 512 अधिक 8 त्रिक झाले 24. 512 आणि 24 हे होतात 536. म्हणजे मगाच्या प्रश्नाचं उत्तर होतं 488 आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 536. ठीक आहे, चालेल.